मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, शैक्षणिक वर्ष 2025 ते 2026 किंवा जुलै 2025 सेशनमध्ये विविध शिक्षणक्रमांना ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन घेण्याची शेवटची तारीख होती 10 ऑगस्ट 2025. आज आहे दिनांक 13 ऑगस्ट 2025. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट आहे ycmu.digitaluniversity.ac. ह्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर फ्रंट पेजवर तुम्हाला हे बॅनर दिसत आहे. आता स्क्रीनचं रिझोल्युशन जास्त करून पाहायचं आहे 1080p किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आणि तुम्ही ह्या जर बॅनरवर सगळ्यात वरच्या साईडला जर तुम्ही पाहिलात, मी झूम करून दाखवतो तुम्हाला हो का. इथं पाहू शकतात की शैक्षणिक सत्र जुलै 2025 ऑनलाईन प्रवेश सुरू. म्हणजे जी 10 ऑगस्ट 2025 जी शेवटची तारीख होती ती वाढवण्यात आलेली आहे आणि नवीन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणे, फीज भरणे, अप्रूव्हल घेणे, सर्व काही करण्याची नवीन ॲडमिशन घेण्याची अंतिम तारीख असणार आहे 31 ऑगस्ट 2025. तर ठीक आहे, आज आहे दिनांक 13 ऑगस्ट 2025. तर आणि बरेच दिवस आहे ॲडमिशन घेण्यासाठी. तारीख वाढवून देण्यात आली आहे, मुदतवाढ देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मुक्त विद्यापीठाच्या कुठल्याही तुमच्या जवळच्या स्टडी सेंटर किंवा लर्निंग सपोर्ट सेंटरमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता ॲडमिशनची पद्धत जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनंच आहे. ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे, ऑनलाईनच फीस भरायचं आहे, ऑनलाईनच डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि ऑनलाईनच तुम्हाला अप्रूव्हल मिळणार आहे. ठीक आहे, सगळं ऑनलाईन आहे. फक्त आता काही लोकांना जर स्वतःला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येत नसेल तर त्यांनी कुठल्याही कस्टमर सर्व्हिस सेंटर, CSC सेंटर किंवा महाई सेवा केंद्र सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र किंवा कुठलेही ऑनलाईन फॉर्म भरणारे जी असतात, आपले मित्र असतात, त्यांच्याकडे सुद्धा जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरत असताना एकच ध्यानात ठेवायचं आहे, सर्व डॉक्युमेंट जे तुम्ही अपलोड करणार आहे ते ओरिजिनलच अपलोड करायचं आहे. त्याच्यानं तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही. ओरिजिनल नसतील तर तारीख आहे तोपर्यंत तुम्हाला ही करून घ्यायचं आहे. जिथं ओरिजिनल दिलेले असतील तुम्ही तिथे जाऊन निदान तुम्ही त्याची फोटोकॉपी तर काढून आणायची आहे. फोटो काढून आणायचं. जर तुमचं रेग्युलर युनिव्हर्सिटीला ॲडमिशन असेल आणि तरी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट परत देत नसेल तर त्याचे फोटो काढून आणायचे तुम्ही मोबाईलमध्ये आणि ते अपलोड केलं तरी चालेल. कारण मुक्त विद्यापीठाला आपलं ओरिजिनल अपलोड करायचं आहे, त्यांना ओरिजिनल दाखवायचं नाही. आपल्याला ओरिजिनल अपलोड केले की समजून घेतात त्यांनी. आणि हे सगळं केल्यानंतर, ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर, फीस भरल्यानंतर, डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर फायनल जी प्रिंट येणार आहे ती ॲप्लिकेशन फॉर्म आणि फीस पेमेंटची पावती, ह्याचा एक संच आणि डॉक्युमेंट अपलोड केलेले त्याची झेरॉक्स कॉपी, त्याच्या खाली सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःचं सिग्नेचर करायचे खाली, आणि ती ज्या स्टडी सेंटरला तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलं आहे त्या स्टडी सेंटरला जाऊन जमा करायचं आहे. झेरॉक्स कॉपी फक्त. आणि त्यांना सांगायचं आहे लवकरात लवकर आम्हाला अप्रूव्हल देऊन टाका. अप्रूव्हल देणं म्हणजेच काय, तुमचं ॲडमिशन कन्फर्म करणे. तुमची ही सर्व डॉक्युमेंट तपासणीचं काम तुम्ही ज्या स्टडी सेंटरला ॲडमिशन घेतलेलं आहे ऑनलाईन पद्धतीनं तिथंच होणार आहे. ती काही विद्यापीठाला होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्टडी सेंटरला जाऊन भेट द्यायचं. तिथं तुमचा मोबाईल नंबर त्यांच्या ग्रुपला अटॅच करायला लावायचं, व्हॉट्सअप ग्रुपला वगैरे विविध सोशल मीडियाला अटॅच करायला लावायचं, जेणेकरून तुम्ही रेग्युलर अपडेट्स तुम्हाला स्टडी सेंटर कॉलेजेस देऊ शकतात. म्हणजे जास्तीत जास्त काम तुमचं स्टडी सेंटर कोणच होणार आहे. लय अडचण पडली तर युनिव्हर्सिटीला जायची गरज पडणार आहे, शक्यतोवर पडत नाही. ठीक आहे, 31 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे, कन्फर्म करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यापेक्षा जास्त तारीख वाढणार नाही. थोडं व्हिडिओला उशीर झाल्याबद्दल थोडं सॉरी. कारण इथंही आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओ आणण्यासाठी त्याचं काम चालू आहे, त्याचा अभ्यास चालू आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ थोडे कमी येतील. येतील जरूर, महत्त्वाचे येतील, अत्यंत महत्त्वाचे येतील. ठीक आहे, दररोज व्हिडिओ टाकायची गरज नाही काही नाही. कारण गेली 2 वर्ष आपल्या चॅनलवर आपण जेव्हा गरज पडले त्यावेळेस दररोज व्हिडिओसुद्धा टाकले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात जवळपास 700 व्हिडिओ होत आहेत आपल्या चॅनल, जवळपास 690च्या वर येतं. म्हणजे आपण दररोज ॲव्हरेज जर काढलं तरी दररोज एक व्हिडिओपेक्षाही जास्त आपण टाकले आहेत. ठीक आहे, तर आता कमी आले तरी काळजी करायचं नाही. महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, कमीच असतात, ती येतात, आपल्याला बघायचं आहे आणि आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईकाला शेअर करायचं आहे. तर ठीक आहे, ही बॅनर आहे. ह्या बॅनरवर पाहू शकता तुम्ही कोणकोणते ॲडमिशन चालू आहे.
पॉप्युलर तेवढं सांगतो मी. BA मराठी माध्यम, BA उर्दू माध्यम, BA जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या म्हणजे जर्नलिझम म्हणतो आपण त्याला. B.Libला ॲडमिशन चालू आहे. MA समाजशास्त्र मराठी इंग्रजी माध्यम दोन्ही, MA राज्यशास्त्र मराठी इंग्रजी माध्यम दोन्ही, MA मानसशास्त्र इंग्रजी माध्यम फक्त, MA मानसशास्त्र फक्त इंग्रजीतून आहे. MA इतिहास मराठी माध्यम आहे. MA इंग्रजी आहे तर इंग्रजीतूनच राहील. पुन्हा MA जर्नलिझम MCJ म्हणतो ती इंग्रजी माध्यमातूनच राहील. MLib असणार आहे मराठी माध्यमातून. MA मराठी आहे, MA हिंदी आहे, MA उर्दू आहे, MA अर्थशास्त्र आहे, MA लोकप्रशासन आहे. पॉप्युलर MA सर्व कोर्सेस जवळपास कव्हर केले मुक्त विद्यापीठानं. ज्यांनी कोणी आता काही लोकांना समाजशास्त्रात MA करायचं होतं तर या वर्षीपासून नवीन लॉन्च झाले, तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. राज्यशास्त्र करू शकता. MA इंग्लिश बंद झालं होतं ते पुन्हा चालू करण्यात आलेलं आहे. ॲन्युअल पॅटर्न आहे, घेऊन टाका पटकन ॲडमिशन. ठीक आहे. स्टडी सेंटर बी वाढलेलं आहे, तुमच्या जवळचं स्टडी सेंटर पाहू शकता तुम्ही. ओके, हे झालं MAचं BAचं. आता तुम्हाला BSCचं पण सांगतो. हे BComचं पॉप्युलर तेवढं घेऊ आपण, बाकीचे राहू द्या. हां, आता BComचं वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा, ह्याच्यामध्ये तुम्हाला BComचं ॲडमिशन चालू आहे. BCom मराठी इंग्रजी दोन्ही मिडियम अवेलेबल आहे. MCom ॲडमिशन चालू आहे. MBA पण चालू आहे. MBAमध्ये ह्युमन रिसोर्स आहे, फायनान्स आहे, मार्केटिंग आहे, तिन्ही पण आहे. विज्ञान शाखा, आता विज्ञान शाखामध्ये BSCची कित्येक वर्ष झालं लोक वाट बघत होते, तर BSCमध्ये तुम्हाला PCM पण करता येईल, BSCमध्ये BCZ पण करता येईल. दोन्ही अवेलेबल आहेत. PCM म्हणजे काय, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. BCZ म्हणजे काय, बॉटनी केमिस्ट्री झुलॉजी. दोन्ही ग्रुप अवेलेबल आहेत. दोन्हीपैकी एका ग्रुपमध्ये तुम्ही BSc पदवी घेऊ शकता. ठीक आहे. BSc ऑनर्स पण आलेला आहे एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये. अनेक लोक जी मुंबईकडले लोक जे असतात, मुंबई पुण्याकडले लोक BSc एन्व्हायरमेंटल सायन्ससुद्धा करतात. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही अवेलेबल झालेलं आहे. पुन्हा MSc एन्व्हायरमेंटल सायन्ससुद्धा आहे. MSc मॅथमॅटिक्स आहे, MSc मॅथमॅटिक्स विथ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स आहे, MSc फिजिक्स आहे, MSc केमिस्ट्री आहे, MSc झुलॉजी आहे, MSc बॉटनी आहे. ठीक आहे, एवढे कोर्सेस अवेलेबल आहेत. अति पॉप्युलर कोर्सेस थोडे आपण घेतलेले आहेत. ओके, एकदा आणि एकदा झूम करून तुम्हाला दाखवतो. आणखी सर काय दिसना गेलं काय नाही म्हण सर आणखी. ठीक आहे, जेव्हा केव्हा गरज पडेल तुम्हाला मार्गदर्शन करायची त्यावेळेला मी व्हिडिओ बनवून मार्गदर्शन करणारच आहे. त्याच्यासाठी काळजी करायचं नाही. व्हिडिओ बंद झाले का नाही, बंद होणार नाही. आपलं लाईफ टाईम साथ असणारा यूट्यूबचा, यूट्यूबवरले व्हिडिओ बंद होणार नाही. चॅनल मॉनिटाईज झालं ठीक आहे, न झालं तरी ठीक आहे, आपले व्हिडिओ येत राहणार आहेत. आपण वसा घेतलेला आहे, हा वसा आपण टाकणार नाही, मातणार नाही, येत राहतील व्हिडिओ. ठीक आहे. कधी कधी लाईव्ह पण येतो मी, तर लाईव्हसुद्धा सेशन बघत जावा. लाईव्ह जर येणं होणं गेलं तुम्हाला तर पुन्हा लाईव्हचा व्हिडिओ आपल्याला नॉर्मल व्हिडिओप्रमाणे ॲड होऊन जातो. तो व्हिडिओ बघायचा लाईव्ह व्हिडिओ म्हणून. त्याच्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे मी दिलेली असतात. वाणिज्य आणि विज्ञान इथं आहे, हे पाहून घ्या तुम्ही पटापट. ठीक आहे, थोडक्यामध्ये आपण सगळं माहिती घेऊया. ओके, BCZ खूप छान आहे बरं का. बॉटनी केमिस्ट्री झुलॉजी ग्रुप खूप छान आहे. पेपर मी बघितले त्याची माहिती पुस्तिका, एकदा तुम्ही बघा, खूप छान आहे. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.